सुरक्षा अभियान या अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। रस्त्यावर होणारे अपघात, रस्त्यावर जे लोक अपघातात मृत्यू होतात किंवा मोबाईलवर बोलताना म्हणा किंवा समोरासमोर ॲक्सिडेंट होतात, फास्ट गाडी चालवल्यामुळे होतात, तर त्या बाबतीत ह्यांनी आता जे कार्यक्रम करून दाखवलेला आहे त्यासाठीच दाखवलेला आहे। तर इथून पुढे लोकांनी रस्त्यावर वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये किंवा हायस्पीड गाड्या चालवू नये। मृत्यूचे प्रमाण हे कमी व्हावे यासाठी अभियान घेण्यात आलेलं आहे। सुरक्षा सप्ताहानिमित्त आज आम्हा सोलापूरकरांच्या वतीनं आणि वाहतूक शाखेच्या वतीनं आज आपण येथे पथनाट्याचं आयोजन केलं। या आयोजनापाठीमागे हेतू असा आहे की जो काही ॲक्सिडेंटमध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या आहे ते शून्य यावं, त्यासाठी हा प्रयत्न आहे। आणि वाहतुकीच्या संदर्भातले जे काही नियम आहेत हे सगळ्यांनी तंतोतंत पाळलं पाहिजे, हाही आपण मागचा उद्देश आहे की रस्त्यावर चालत असताना गाडी चालवत असताना या सगळ्या गोष्टी जे नियमावली आहेत ते सगळ्यांना कळलं पाहिजे, हा आमची भूमिका आहे। धन्यवाद। बापरे, अगं मला चष्मा घालता येणार हा जायचं मला काय राहता का तुला त्रास होता, हेल्मेट बाजूला काढला, आपल्या गाडीच्या उजव्या आरशाला अडकवला। बघितलं तरी लाड केल्या त्या पैशातून आपल्या भावाला हे हेल्मेट आणलं। भावाला खूप पेक्षा होती, भावाला देखील अंगामध्ये काय वारा संचालन चालता गाडीवर ना आपलं हेल्मेट काढला, बहिणीने दिलेलं हेल्मेट ठेवला आणि अपघात आला, तोंडाळून घेतला बाय भाऊ। या प्रसंगी या वाहतूक शाखेच्या वतीनं, सोलापूर ग्रामीण पोलीस अधिकाऱ्याच्या वतीनं आणि 35व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाच्या वतीने आपल्याला कळकळीने सांगतोय मायबाप, जोपर्यंत हेल्मेट आहे डोक्यावर तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात। हेल्मेट काढून असे कितीतरी मृत्यूमुखी पडतात मायबाप, तुम्हाला विनंती हा भाव म्हणून सांगतोय पोलीसच्या वतीनं। चालत्या गाडी जर पळायचा असेल तर आपण मोबाईलचा वापर करू नका। अरे मोबाईल वापरायचाच असेल तर रस्त्याच्या कडेला गाडी उभा करा, पाहिजे तेवढं बोला, तिच्याशी त्याच्याशी कुणाशी बोलायचं बोला मायबाप। नाहीतर असे हजारो बळीपैकी तुमचा आपण नंबर लागण्याची शक्यता आहे। बरं, यापुढे चालत्या गाडी मोबाईल गाडी चालू असताना वापर केलंच गाडी चालू असताना सीटचा वापर केलाच पाहिजे। वाहन चालवताना नशा पाणी घेऊन गाडी चालवायची का? सीट बेल्टचा वापर आपण केला पाहिजे। बोला, तितकंच काय लायसन असल्याशिवाय गाडी चालवायची का? नाही बाप, एवढं सगळं नाही म्हणतो, पण आमचा ट्रॉफिक वाला बांधव भर रस्त्यामध्ये भर चौकामध्ये ऊन वारा तवा कशाची तवानं बाळगता आणि जे आई बाप आपलं रक्षण करत आहे, थांबा पाहणी बनता, एवढं रक्षण तुमच्या माझ्यासाठी करत असताना तर आपण कोपऱ्यातून चेष्टा करतो मायबाप, ज्याच्याकडे लायसन नाही, मोठ्या घरचा मोठा बाप, ज्याच्याकडे नंबर प्लेट फॅन्सी आहे, नंबर प्लेट दादा मामा पापा काका असं नका करू ना हो। शासनाच्या नियमानुसार आपण नंबर 25 मीटर अंतरावर दिसण्याचं ठेवा। आपण या ठिकाणी आजच्या दिनी आपण सर्वांनी शपथ घेऊया मायबाप, तुमच्या माझ्या परिवारातला कुठलाच माणूस मृत्यूमुखी पडता कामा नये मायबाप। आपण शपथ घ्यायची आपण आहे तिथं आपण कृपया हात पुढे करा। सर या सर या अण्णा, या पुढे या, अण्णा पुढे या। आपण शपथ घेऊया प्रशांत करूया। मी आज अशी शपथ घेतो की वाहन चालवताना दारू पिणार नाही, दारू पिऊन वाहन चालवणार नाही, वाहन चालवत असताना मी मोबाईलचा वापर करणार नाही, मी डोक्यावर हेल्मेट असल्याशिवाय गाडी चालवणार नाही,
वाहतूक शाखेच्या RTOच्या सर्व नियमाचे तंतोतंत पालन करेन. आज आम्ही सुरक्षित, माझं कुटुंब सुरक्षित, माझं देश सुरक्षित राहण्यासाठी सदैव प्रयत्न करेन. धन्यवाद. या ठिकाणी